आई सुमित कुठे गेला दिसत नाहीये. अहो तिथे तात्यासोबत नाही का शेतात गेला होते, सकाळीच गेले तो दोघ जण. माय सुमितली इकडे आले की बस इकडे जाय तिकडे जाय, याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय, शेतात जाय, असं जायला आवडतं. हो इकडे दिवसांनी येते ते. हा ना, तुला सांगून नाही गेला का? तू झोपला असेल म्हणून गेला असेल. सकाळीच गेले तो दोघ जण. हो काय? हा नाही मला सांगितलं नाही ना, गेला असेल मग. बाथरूम वगैरे तिथेच होती वा, कारण तू लग्नातच पाहिलं होतं ना घरात. आणि मग लग्न झालं की तुम्ही तिकडे गेली, शहरात राहिले, सुमित सोबत गेली. मग दिसली बाथरूम वगैरे केली आंघोळ? हो आई मी आंघोळ वगैरे केली, तिथं सगळं केलं होतं, तिथं पाणी वगैरे होतं, सगळंच होतं. नाश्ता वगैरे कर. नाश्ता करते की जेवणच करतं? आमच्या ते नाश्ते काय आमचे जेवण झाले वा. नाही आई मी नाश्ता करते नंतर जेवण करते, कारण आम्हाला नाश्ता करायची सवय आहे ना. हो आम्ही पण नाश्ता करत असतो सकाळी. आता सकाळी सकाळी स्वयंपाक केला, मग तात्याने जेवण करून घेतलं. मावाला राहिला, मी नाश्ता करत नाही, मी डायरेक्ट जेवणच करत असतो. तात्यासाठी बनावं लागते ना सकाळी स्वयंपाक. तात्या कधी कधी नाश्ता करते म्हणा, पण स्वयंपाक करून ठेवावं लागते सकाळीच मला. तात्याची शेतात जायची गडबड असते ना, म्हणून मला करावं लागते सकाळी. हो काय बाबा शेतात मग रोज रोज काय करता शेतात जाऊन? शेतात ऊस आहे, मळा आहे, करत त्याला आता आंबे लागले तर मग त्याला मस्त वाटते शेतात. हो त्याला जायची सवय असेल ना, त्याच्यामुळे चांगलं वाटत असेल. काय मग कविता करमत आहे की नाही गावाकडे? हा मस्त वाटून राहिली की मग तुला? नाही नाही करमते ना, नाही करमले काय झालं, करमते मला. टीव्ही पण आहे, टीव्ही पण आहे आपल्या रिमोटचा मोठा टीव्ही आहे. त्यानं टीव्ही आणून ठेवला, तुमच्यासाठी आणून ठेवला. मला तर आवडते ना टीव्ही, पाहिले कधी मध्ये पाहतो. टीव्ही घेतला का त्यानं? म्हणे लेखन सुन येते म्हणे कधी मध्ये, मग त्याच्यासाठी पाहिजे की नाही म्हणून मोठा टीव्ही घेऊन ठेवला का त्यानं. हो काय? हो चांगला आहे टीव्ही, मोठा आहे, बघितला मी आले तेव्हाच. नाही ना, आता ते तू पहिल्यांदा झाली ना, म्हणजे लग्न झालं तसे तुमचे तिकडेच गेले होते ना तुम्ही. आता तुला थोडं सवय नसेल इकडे जायची, सवय पडता पडता होऊन जाते. नाही तसं काही नाही म्हणा, राहत असतो मी गावी पण जात असतो तिकडे बाबाच्या तिकडे पण. हो का? मस्त आहे. मग मग नाश्ता कर ना. तुला काय आवडते नाश्त्यात? मी आज पोहेच बनवले होता, त्याला पोहे करून दिले आणि सुमित नाही खाल्ले, गेले दोघं खाऊन. नाही आई मी पोहे नसते खात, मध्ये पोहे नाही आवडत. पास्ता आहे काय? मला पास्ता आवडते, पास्ता करायचे होत्या. आता हे पास्ता म्हणजे काय असतं? मला नाही माहिती पास्ता. आता गावात भेटते काय माहिती तर गावातल्या दुकानात. हो का आई? आपल्या गावात पास्ता ते नाही मिळत का? म्हणजे इथे नाही भेटत वाटते मग. नाही पास्ता ते मला नाही माहित, पण मॅगी माहिती आहे. हो इकडे मॅगी भेटते दुकानात, लेकरं खातात ना, मॅगी आणते तर मॅगी भेटते. मॅगी खायची का? तुला आनंद देऊ का? मॅगी मिळून जाते मग. नाही ते लहान लेकरासाठी मी मॅगी नाही खात, मला मॅगी नाही आवडत, मला पास्ता पाहिजे होते. पण चला आता किचन मध्ये पाहू काहीतरी असेल तर. हो मी पोहेच करून ठेवले, खाऊन पाहिजे, चांगलं लागते पोहे. पण तुला नाही आवडत का पोहे? नाही मग मी ते कधी पोहे खात नाही, ते खूप हे हेवी असते ना पचायला, त्याच्यामुळे मी नाही खात. आम्ही उपमा पोहे आणि मी केले होते मागच्या वेळेस डोसे, ते बनवतो ना कधी कधी. आधी बनले असते तर डोसे बनवले असते हो तुझ्यासाठी. ब्रेड आहेत का? मला आमलेट पण आवडते, अंडे असतील तर त्याच्यावर मी आमलेट केलं असतं. अंडे तर नाही हो, इतक्यात अंडे नाही. तात्याला आवडते तर तात्याच करते तर तात्याच खाते, मी तर खात नसतो म्हणा. पण आता गावात भेटते तर दुकानात पाहा लागेल मग. राहू द्या, खूप मोठी आता हे काय प्रोसेस आहे त्याची, आता हे करा ते करा, त्यापेक्षा जाऊ द्या, मी जे पोहे केले तेच पाय खाते. मग चला किचन मध्ये. हो चांगले लागते तर, खाऊन पाहिजे एकदा, खाल्ल्यावर समजते मस्त लागते तर. नाही मी कधी पोहे खाल्ले नाहीत तर, पण ट्राय करते, खाऊन बघते आज, काही विलाज नाही ना त्याला. हा आज पोहे काय? मग मी सांगते तात्याला, अंडे ते आणते उद्या. तू काय म्हणते ते ब्रेड ते विचारते तात्याला, ते आणून ठेवते. मग उद्या कर पाहिजे, मग उद्या कर तू. हा ठीक आहे चालते ना. खाल्ले का पोहे? चांगले लागले का? हो आई थोडेसेच खाल्ले, ते जास्त पोहे मला आवडत नाही, कारण ते जास्त हेवी असते ना, पचायला खूप हेवी होते, त्याच्यामुळे मी नाही खाल्ले, थोडे खाल्ले. हो का? होते तात्याला सांग तुला काय पाहिजे ते, आज ते आणून देते तर. आता मग तालुक्याला जातील आणि ते घेऊन येतील. तुला जे आवडते ते सांग नाश्त्याले, म्हणजे आणतेत मग जाऊन. हो सांगते, नाही तर मग मी सुमित सोबत जाते आणि घेऊन येते काय लागते ते आम्हाला. हा तसं कर, जमते ना तसंही करा. मग दोघं जा आणि घेऊन या तालुक्याला, जा मस्त. काय हो कांते, केव्हा आली हे? तो आली सून माय पार्वती काकू, या ना या. अहो ते कालच आले हो, दोघं जण आले, सुमित पण आला आणि ती पण आली. काय हो ओळखलं की नाही मला? काय कविताच नाहीच ना? नाही मी नाही ओळखलं तुम्हाला, कोण आहे तुम्ही? हो बरोबर आहे. तो आलं ते तुमचं लग्न झालं की तुम्ही तिकडे शहरात गेले ना, त्याच्याच्या तुझ्या लक्षात नसेल. हो तसं मी लग्नात तुम्हाला पाहिल्यासारखं वाटत आहे, म्हणजे तुम्ही इकडे येत होत्या ना, त्याच्यामुळे मी पाहिल्यासारखं वाटत आहे तुम्हाला. हो ना, मी पार्वती काकू, मला कोण नाही ओळखत, सगळेच ओळखते. आमचं त्या सासूचं आमचं खूप चांगलं संबंध आहे ना, शेतही आपल्या जवळजवळच आहे. मला समजलं होतं तुम्ही काल आले म्हणून आली इकडं. सुमित आलाच नाही हो तिकडं, कांते पाठवायचं होतं की सुमितला आमच्या घरी. येते ना काकू, ते त्याला तर आवड आहे हो सगळीकडे जाऊन येते. शेतात गेला तात्याने नेलं त्याला शेतात, आणि ते म्हणे चला बाबा शेतात जाऊन येऊ म्हणे, चक्कर मारून येऊ म्हणे. त्याला गमते का घरी आले कीच गेला ते. हो का? हो मागच्या वेळेस आलं तर आलं होतं बाय, मस्त बोलते हो सुमित, लय मस्त आहे हो. आणि शेतातही आलं होतं माहिती. काय झालं का चहा पाणी नाश्ता मग तुमचा? काय काम ते मग काय बनवलं तेव्हा सुना नवीन तुला आता शहरातल्या टाईप काही खायला नाश्त्याले? नाही हो काकू, तिला सुचत नाही ना, आपल्या शेतात खोलीतलं वेगळं असते, त्याचं वेगळं असते, शहरातलं थोडंसं करायचं तिकडं सुचत नाही. मी केले होते पोहे, खाल्ले तिने पोहे. नाही सुचला काय झालं मग? सवय नाही तर काय, आपल्या घरी गॅस आहे मस्त, नवीन नवीन काय बनवता तिथे बनवायचं. आता सासू सासऱ्याला खवरायचं. इतके दिवस आता तिकडे राहता, मग इकडे आले की मस्त नवीन नवीन त्याला चालायचं. तुमच्या हातचं काय असते, काय करतो ते नवीन. नाही ते मला सवय नाही आहे असं, म्हणजे छोट्या किचन मध्ये, आमच्या इकडे छोटं असते, पण आईचं किचन खूपच हे आहे ना, त्याच्यामुळे ते दुपट वगैरे आहे चुलीजवळ, मला सवय नाही आहे तसं करायचं. त्यात काय सवय माय? दुपट काय चुलीवर झोडत राहिली, गॅसवर करायचं.
करून खाऊ घालायचं आता कांतीले बी जसं सुनाचं दे ना सुख मस्त. आता तसं तर तुमचं येणंच होत नाही ना, कधी मध्ये आलं की त्याला बी करून खाऊ घालायचं, तात्याला तिले मस्त वाटते. जाऊ दे ना काकू, तिला बी सवय नाही ना. आता आले खूप दिवसांना मी बी म्हणलं जाऊ दे करू नको म्हणलं, मीच करतो म्हणलं. तिला सवय नाही ना तसं करायचं. माय कांते मी काय म्हणून राहिली मी बी सुनेच्या नात्याने तिला बोलून राहिली ना. मी म्हणलं तुमची शहरात काय खाता तसं बनवून खाऊ घालायचं त्याला दोघाला, सासू सासऱ्याले असं सांगून राहिली ना. हो काकू तुमचं बरोबर आहे म्हणा. पण आता ते आली ना, कालच आली, आता करायला करता करता समजेल तिला बाई. त्याला राहायचंच किती दिवस असते, थोडे दिवस राहते तर मग काय हे करते तर आम्ही काय म्हणत नसतो तिले. हो माय बरं आहे माय तुमचं, मस्त आहे. नाही मला वाटलं नवीन नवीन काय बनवून खाऊ घालेल तुम्हाला, म्हणून म्हणलं चला काय बनवते आता नवीन विशेष तिला येत असेल ना, तिकडे शहरात काय खात असेल नवीन नवीन करून खायचं जायचं. आई हे तर खूपच बोलतात हे काकू. याला काय करायचं आपल्या घरातलं, आपण काही बनवू काही खाऊ बापरे. नाही हो कविता, ते आपली काकू आहे ना, त्याला सवय आहे, ते तसे काही हे नाही तर चांगले येतात ते मस्त तसं ते बोलते तर तोंडावर तशा ते, पण ते चांगले येतात. तुला तर बातच राग आला का मला सवय आहे ना, मी तोंडावर बोलत असतो माघारी काही बोलत नसतो. म्हणजे मी म्हणून राहिलो, मी काय म्हणून राहिलो बा, त्याला इतके दिवस तुम्ही तिकडे राहता ना, आता इथं आले तर मग यायच्या करून खाऊ घालायचं यायले. पण हो पण तुमचं बरोबर असेल, पण आम्ही जे खातो ते आई बाबा नाही खात ना, आम्ही वेगळं खातो. त्याला जे आम्हाला जे आवडते ते त्याला आवडते माहित नाही ना मला. माय नवीन नवीन खायला काय पाहायचं करून काय खायचं, तू सासूला शिकवायचं, सासू तुला शिकवते, म्हणजे तू तिचं शिकून घ्यायचं, तुझं तिला शिकवायचं, एकमेकीचं बस चालू द्यायचं करणं. नाही पण मला त्या किचन मध्ये होत नाही ना, कारण आमच्या इकडे सगळे ते मेड असते तेच बनवते सगळं स्वयंपाक, मी काय बनवत नसते. माय आता मेड म्हणजे काय असते, मेड म्हणजे काय मला नाही माहिती मेड मेड काय असते ती. मेड म्हणजे ती काम करत असते ना, ती बाई स्वयंपाक बनवते, घरातली कामं करते, ती असते. माय इन दोघं जण तुम्हाला तुला काय आता तू काही सर्व्हिस करत नाही काही नाही, तुला तेवढे होत नाही का नाही घरातलं करायचं, त्याच्यासाठी बाईस लावा लागते का खायले पियाले, बाईच खायले बाईच नाही आजकाल झाले काय पोरीचं काय काय माहिती राव माहिती. मग खाण्यापिण्यातच घालायचं नुसतं, घरात ते स्वयंपाक बनवायचं नाही काही नाही, बाईले द्यायचं अर्ध काय माय. ठीक आहे कामाला घर कामाला असली तर ठीक आहे, झाड जुडी आले त्याला लागते, काय स्वयंपाक करायला लागते का बाई. नाही ना, मी स्वयंपाक नसते करत, मला स्वयंपाक येत नाही करता, म्हणून मी सुमितले सांगितले बाई लावा. मी पहिले सांगितलं लग्नाच्या पहिले सांगितले की मला स्वयंपाक करता येत नाही, मला बाकीची कामं करता येत नाही. माय मग काय सुमितलं शोकेस मध्ये आणून ठेवलं का माय, तुले तशी दिसून राहिली तू सुमितले काय माय कांते ती सूप तुला जाय मस्त आहे बाई तुमचं. जाऊ दे रे काकू, आता त्याला सवय नसेल तिकडं, आता मावाला पोरग करते आता तिला स्वयंपाक सवय नसेल ना, आता जाऊ दे इतके दिवसानंतर आली, मला बी बरं वाटत आहे. अरे हो ते बरोबर आहे, मी काय चुकीचं सांगून राहिली का. मी म्हणलं मग आता नुसतं बाईच्या हातचं खायचं, मग त्या सुमितला आवडत नाही का बायकोच हातचं विकायला खायला, मग बाईक काय नुसतं सोकेसाठी ठेवायला आणली काय माहिती ना. हो काकू तुम्ही तर खूपच बोलून राहिल्या, इतकं कशाला बोलत आहे, आम्ही आमचं पाहून घेईल ना, तुम्ही नका जास्त बोलू, तुम्हाला काय टेन्शन येऊन राहिलं. माय बरी आहे माय, तू त्या शहरातच पडलेली कांता जवळ असते ना, आता काय करत होतं माय कांतीचं. काही म्हणलं का तुम्ही. नाही ना मी कायला म्हणतो माय, मी जे म्हणलं ते तोंडावर बोलत असतो माय. नाही मी म्हणलं बरं आहे माय, तू तिकडे जाय, इकडे असती तर कशी काय माय राहिली नसती माय तू इथं याच्या घरी. बरं आई तुम्ही आज लंच म्हणजे जेवणासाठी आज काय बनवून राहिले तुम्ही. तुम्ही काय बनवताय म्हणजे स्पायसी वगैरे बनवू नका आणि जास्त तेलकट पण बनवू नका, कारण मला आवडत नाही जास्त तेलकट खायला, आणि काय बनवायचं असेल तर मला विचारून बनवा. माय कांते त्यावर ऑर्डर सोडून राहिली तिला तुला करायचं तर तूच तिला करून राहिली असं काय माय वेगळंच आहे माय तुमचं. आता इतक्या दिवसानंतर आली मी पाहिलं तरी माय मला काय बनवलं स्वयंपाकी पाक मला बी का तिच्या हातचं खायला आवडेल म्हणलं, काय बनवते शहरातल्या टाईप म्हणून आली माय मी. हो काकू मी तुम्ही तेच सांगून राहिली ना, सुचत नाही नाही कविता, ते आम्ही बनवतो ना वांग्याची भाजी बनवतो, तात्याला आवडलं तर बेसन गरम गरम करून देतो, भाकरी करतो, तू सांग तुला काय खायचं ते मग मी बनवतो. नाहीतर मग एक काम कर ना, मी माझं झालं की मग तू तुझ्यासाठी बनवून घे, तुला सुमितले काय आवडते ते सुमित खातेच म्हणा, सुमित जे म्हणलं ते खाते पोहे खाऊन गेला त्याला काय नाही ते सवय झाला लहानपणापासून, म्हणजे तुला जे आवडते तू सांग ना, तात्या आणून देते तुला तालुक्यात जाऊन, आता मग तू सुमित जाऊन घेऊन ये, म्हणजे बनव तसं म्हणजे काय समजणार नाही तू काय खाशील ते. बापरे म्हणजे मी किचन मध्ये करायचं का मग. नाही मी एक काम करते, मी मला गॅसवर भाजलेल्या पोळ्या आणि भाजी सांगते आईले करायला, एवढं मोठं करायला मला पण नको. आई असं करा ना, तुम्ही जे भाजी बनवता ना माझ्यासाठी एकदम ड्राय भाजी बनवा, जिथं जास्त तेल नका टाकू, आणि गॅसवर भाजलेल्या पोळ्या बनवा माझ्यासाठी, बस तेवढंच पाहिजे मला, मग बाकीचं नाही तेवढं जमते मला. हा करते ना मग, हो जमते. आमची भाजी तर तेल आम्ही तेलाच खायचं आहे ना आम्हाला, ते तात्याला आवडते मला, मी सुमित खाते बाय, सुमितली जमते का मग तिथे करते का बाई जसं करायला खायला त्याला आवडते का. हो तो सांगतो त्या बाईले आमच्या मेडले काय करायचं ते, मग ते बनवून देते त्याला. माय बरं आहे माय ना, सुमित असं त्याला पहिल्यापासून खायची सवय नाही ना, तो तले लावते माय त्याला, तले चोचले आई करते कर, मग चांगला आहे माय ते तेलकट भाज्या त्याला आवडते थोड्या. माय कांते ते आधी सुन तले ऑर्डर सोडून राहिली आता कर पाय माहिती ते काय आवडते ते. आता मला वाटलं की इतके दिवसानंतर आधी तेच तुला बनवून करून खाऊ घालायला म्हणलं, तर तेच तुला सांगून राहिली हे कर ते कर, मस्त आहे माय तुमचं. चल कांते येतो मग मी, येवा कविता तू पण आमच्या घरी, आणि जरासं बनव सासू सासऱ्याला बी करून खाऊ घाल, जरासं ऑर्डर नको सोडू, ठीक आहे चांगलं नाही वाटत. आता दुसऱ्या बी आमच्या गावात पोरी आहेत ना शेत, ते पण घरी आले की मस्त करते माहेरी येते परत कामं करते, त्याला बी मस्त वाटतं वातावरण, ते मोकळं वाटते. हो काकू ते करत असतील, पण मला नाही आवडत ना, मी नाही करत ना, मी माझ्या पप्पाच्या घरी पण नाही केले, आणि इथं कशाला करू मग मी इथं पण नाही करत, मला सवयच नाही तशी करायची. बरं आहे तुमचा पप्पा मम्मी करत बसा. सर्व कांती येतो मी, पाठवून दे सुमितली आमच्या घरी, मग शेतात गेला तर ते रमेशला भेटलंच ते येईलच तिकडून ते.
हो काकू येते तुम्ही तुमच्या घरी संध्याकाळच्या येईल. रमेश भाऊला भेटतेच तिथे ते बोलणं होते यायचं. येते तुमच्या घरी. थांबा ना थोडा वेळ, जा ना नंतर थोड्या वेळानं. माय हो त्या सुनाचे गुणगान पाहिले किंवा मी आता जाऊ दे माय, मला बी हसायलाच येता इथं. तर आता जातोय मी. ये बा काय म्हणते कविता, या आमच्या घरी मग. हो बघते मी, मला नाही आवडत असं जायला इकडे तिकडे जायला. मी रूममध्ये चालली ना आराम करत आहे, माझा आरामचा टाइम झालाय. नाही हो आरामच करत बस माय, मस्त गोष्टी गिष्टी करायच्या तर सासू सोबत इकडे तिकडे मस्त हे करायचं. आरामचं काय माय, तिकडे बी आराम इकडे आराम बरं आहे माय. चल माय चाललो मी. चलो कांते येतो मग. हो काकू या मग. काय म्हणले मग असं आहे आता आमच्या सुनबाईला असं आवडत नाहीये, पण ती आली ती मोठी गोष्ट वाटत आहे. कारण किती दिवसानंतर आले, आम्हालाही मस्त वाटत आहे. काय मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.